गिरीश महाजन हे संकटमोचन नसून जळगाव जिल्ह्यावरील संकट। गिरीश महाजनांना 2 नंबरच्या पैशाची मस्ती। हे दिल्लीच्या गोष्टी करतात पण गल्लीच्या करत नाहीत। ही सगळी स्टेटमेंट आहेत जळगावचे भाजपकडून स्टँडिंग खासदार मात्र सध्या ठाकरे गटात असलेल्या उन्मेष पाटलांची। ज्या गिरीश महाजनांना पक्षात संकटमोचक म्हणून ओळखलं जातं तेच महाजन सध्या जळगावात भाजपसाठी संकट बनलेत असं त्यांचं म्हणणं आहे। फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मनोज जरांगेंचं आंदोलन असू द्या किंवा मोहिते पाटलांची नाराजी, भाजपकडून पहिली बोलणी करायला जातात ते गिरीश महाजन। भाजपसाठी संकट बनून उभ्या राहिलेल्या अनेक परिस्थितीत महाजनांनी वाट मोकळी करून दिली। मी 2019 मध्ये पक्षात मेगा भरती केली। एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर याच महाजनांनी जळगावच्या राजकारणाचा होल्ड आपल्या हातात घेतला। राज्यातील भाजपसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या उमेदवारांसाठी हेच गिरीश महाजन सध्या जीव तोडून काम करतायत, सभा घेत आहेत। पण हेच गिरीश महाजन ज्या जळगावातून येतात त्याच मतदारसंघात आलेल्या मशालीच्या संकटापुढे हे संकटमोचक सध्या हतबल झालेले दिसत आहेत। भाजपसाठी अतिशय सेफ गड समजल्या जाणाऱ्या जळगावाला ठाकरेंचं वारं कसं लागलंय? पक्षात येणाऱ्या अडीअडचणी सोडवणाऱ्या महाजनांना जिथून राजकारणाची बाराखडी गिरवली त्याच जळगावात पराभवाचं संकट का दिसतंय? उन्मेष पाटील या एका नावानं महाजनांना कसं चक्रव्यूहामध्ये अडकवलंय तेच समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। हॅलो, मी ओमकार। हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे। भाजपला एक हाती विजय मिळवून देणाऱ्या जळगावात यंदाही वारं कमळाच्या दिशेने होतं। मतदारसंघात भाजपच्या खासदारांची फौज आणि महायुतीची ताकद असल्यानं सगळेच निर्धास्त होते। या उलट शिवसेना फुटल्यानं जळगावातील सर्वच प्रमुख नेत्यांची फळी ही शिंदेंच्या बाजूवर झुकली होती। महाविकास आघाडीकडे जळगावातून उभा करावा असा एकही स्ट्रॉंग कॅन्डिडेट नव्हता। थोडक्यात काय, जळगावची लढत ही भाजपसाठी सोपी होती। मग महाराष्ट्रातील भाजपची पहिली यादी जाहीर झाली। या यादीवरून नजर फिरवल्यावर सर्वांना धक्का बसला, तो जळगावची उमेदवारी पाहून। भाजपनं जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करून स्मिता वाघ यांना उमेदवारी देऊ केली आणि हीच गोष्ट उन्मेष पाटलांचं राजकीय खच्चीकरण करणारी ठरली। उन्मेष पाटील यांच्या उमेदवारीला गिरीश महाजन आणि 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा विरोध होता। त्यांनी आधीपासूनच उन्मेष पाटील यांचा पत्ता कट होणार असं वातावरण तयार केलं होतं आणि अखेर झालंही तसंच। मग याच उन्मेष पाटलांनी भाजपला मोठा धक्का देत ठाकरे गटात प्रवेश केला। इतकंच नाही तर शिवधनुष्य बांधायला आपल्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनाही घेऊन गेले। या सगळ्यात धनुष्यबाण हातात घेऊन उन्मेष पाटील मैदानात उतरतील असं सगळ्यांना वाटत असताना पाटलांनी करण पवार यांच्या उमेदवारीचा आग्रह केला आणि अखेर स्मिता वाघ विरुद्ध करण पवार अशी लढत फिक्स झाली। भाजपने जळगावची सारी भिस्त ज्या महाजनांच्या खांद्यावर टाकली होती त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका होता। महाजनांच्या हस्तक्षेपामुळे उन्मेष पाटलांचं बंड झालं आणि जळगावात भाजप बॅकफुटला गेली हे सरसकट बोललं जाऊ लागलं होतं। खरं तर कागदावर बघायला गेलं तर जळगावात महायुतीची ताकद सर्वात जास्त दिसते। महाविकास आघाडी जिल्ह्यात नाहीच जमाय, पण उन्मेष पाटील यांच्या येण्यानं जिल्ह्याचं राजकारण 360 अंशात बदलून गेले। उन्मेष पाटील आणि करण पवार यांचं मूळ भाजपचंच असल्यामुळे येत्या काळात पक्षाकडून त्यांच्या विरोधात कशा स्ट्रॅटेजी आखल्या जातील याची दोघांनाही आधीपासूनच थोडीफार कल्पना आहे। शिवाय 40 गाव, पाचोरा, भडगाव, चोपडा, अमळनेर यांसह इतर विधानसभा मतदारसंघातील खासदार पाटील यांचा चांगला जनसंपर्क, शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे केलेले प्रयत्न, संसदेतील उत्तम कामगिरी, पाडळसरे प्रकल्प, बोदवड उपसा सिंचन प्रकल्प, विमानतळ यांसह विविध प्रकल्पांच्या कामांना दिलेली गती या सगळ्यांचा पवारांच्या प्रचाराला फायदा होणार आहे हे स्पष्ट दिसतंय। उन्मेष पाटील यांनी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून विकासाची लाईन गडद करत टार्गेटवर ठेवलं होतं ते गिरीश महाजनांना। महाजनांनी जिल्ह्यात तयार केलेली संकट मोचकाची प्रतिमा खोडून काढून ते जिल्ह्यासाठी कसे संकट आहेत हे मतदारांवर बिंबवत आहेत। थोडक्यात काय, गिरीश महाजनांच्या इमेजला डॅमेज केलं की आपोआपच स्मिता वाघ यांच्या मतदानावरही त्याचा इम्पॅक्ट होणार हे गणित पाटलांना पक्क ठाऊक झाले। दुसऱ्या बाजूला उन्मेष पाटील यांच्या या खेळीनं महाविकास आघाडीच्या गोटातही 12 हत्तींचं बळ आलंय। उद्धव ठाकरेंनी जळगावात आपली यंत्रणा जोरात कामाला लावले। प्रचार सभांचाही चांगला जोर दिसतोय। त्या ठाकरे गटाने जळगावच्या विजयाची नसही अचूक हेरले, ती म्हणजे शेतकरी प्रश्नांची। दुधाचा भाव, पीक विमा, केळी उत्पादनाचे प्रश्न यांवरून महाविकास आघाडीचे नेते जळगावात भाजपला धारेवर धरून जनमत आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करतायत। कानामागून आली आणि तिकट झाली अशी म्हण मराठीत रूढ झालेली आहे। ते अगदी तंतोतंत सध्या करण पवार आणि ठाकरेंसाठी जळगावात तरी तंतोतंत लागू होते असं म्हणायला हरकत नाहीये। या सगळ्यात गिरीश महाजन अचानकपणे जिल्ह्याच्या राजकारणात काहीसे थंडे पडलेत। नाताभाऊ पक्षात आल्यापासून भाजपतील अंतर्गत गोंधळ चांगलाच वाढलाय।
पक्षाचं केडरही मतदारसंघात म्हणावं तितकं आक्रमकपणे काम करताना दिसत नाहीये. हे सगळं कॅल्क्युलेशन नीट केलं तर जळगावात मशालीला निवडून येण्यासाठी फुल टू स्कोप आहे. जर का असं झालं तर गिरीश महाजनांसाठी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनू शकतो. मोठ्या कष्टानं आणि संयमानं जिल्ह्याच्या राजकारणावर होल्ड मिळवूनही खासदारकी हातातून जात असेल तर गिरीश महाजनांच्या राजकीय कारकिर्दीवर यामुळे संकट येऊ शकतं. आणि म्हणूनच जळगावची लढाई कमळ विरुद्ध मशाल इतकीच मर्यादित नसून यावर अनेकांची राजकीय भविष्य अवलंबून आहेत. हे काही वेगळं सांगायला नको. बाकी तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.